गेल्या 10 वर्षापासून इथं वॉलचे खड्डे पडले. ते नगर परिषदला वारंवार सांगून बी ते इथं साधं बघायला सुद्धा येत नाही. एखादा आता आमच्या इथं 4-5 घर आहेत, ते लहान लेकर आहेत, एखाद्या मध्ये पडलं केलं काय तर जीवित घटना झाल्याशिवाय बघणार नाही का, ते नगर परिषदला विचारायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही हे जागरण गोंधळाचं आंदोलन करत आहोत. इथे एकच खड्डा नाही, या रोडला 4 खड्डे आहेत. ती फक्त हे खड्डे खंदाला येते ती, पण बुधवाला कोणीच येत नाही. दादा पडून मेल्यावर नीट करता हे बघा. आम्ही 2 सांगून त्यांना वारंवार सांगून पण नीट करायला येत नाही. मेन रस्त्यावर आहे. 10 वर्ष झालं आतापर्यंत 65 गाड्या उचलल्या. 1 नाही 2 नाही 65 गाड्या. ठीक आहे ठीक आहे. हो, परवावी 1-2 गाड्याचे फोटो टाकलो तरी कोण काम करायला लागले. ठीक आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं येऊन पाहणी करून गेलेत म्हणून, आले होते का? पण अधिकारी कोण आला नाही का नाही. आमचे घर आहे स्थानिक रहिवासी आहो मी. आम्ही भाड्यानं नाही 1993 पासून राहतोय. ठीक आहे ठीक आहे. कोण आला नाही, कोणता अधिकारी आलंच नाही. मुरुम शहरातील यशवंतनगर भागातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळील 4 पाण्याचे वॉल खराब झाल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यापैकी एका वॉलजवळच गटार असल्याने गटारीतील पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याशिवाय या भागातील पाण्याच्या वॉलचे खड्डे नेमके रस्त्या शेजारी असल्याने मोठे खड्डे झाले असून त्याचा वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे. 2 दिवसांपूर्वीच एक मोठा ट्रक या खड्ड्यात अडकला होता. स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन ट्रक बाजूला करण्याचे काम केले. नवीन व्यक्तींना या खड्ड्याची माहिती नसल्यामुळे मोटारसायकल स्वार वारंवार अपघातग्रस्त होत आहेत. या अपुऱ्या रस्त्यामुळे भविष्यात मोठे अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी टाळ मृदुंगांच्या साथीने जागरण गोंधळ आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना या गंभीर समस्येची जाणीव करून देण्यात आली. नागरिकांनी इशारा दिला की पुढील 15 दिवसात जर दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. नगर परिषद पदाधिकाऱ्यांनी 8 ते 10 दिवसात दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिले आहे. आता हे आश्वासन प्रत्यक्षात उतरते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या आंदोलनात स्थानिक नागरिकांसह भाजप युवा मोर्चा व भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ, किरण कुंभार, कल्लेश्वर मोडोळे, दत्ता बेंडकाळे, श्रीकांत थोरात, संकेत जाधव, पवन घोडके, विशाल भोसले, श्रीहरी जाधव, प्रशांत मोडोळे व महिला वर्ग देखील या आंदोलनात उपस्थित होत्या. मुरुम शहर व परिसरातील सर्व प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.